आता हा लग्न समारंभाचा हा जो बिझनेस आहे तो तसा चॅलेंजिंग आहे. त्यात सुद्धा तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग करता, तर तुम्हाला सुद्धा असे काही चॅलेंजेस येत असतील ना, स्पेशली लोकांकडनं, की हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. लोकं काय बारीक बारीक गोष्टीमध्ये चुका काढतातच ना, मग अशा वेळेला तुम्ही काय करता? नाही, चॅलेंज खूप आहेत. हे काही कोई साधी गोष्ट नाही आहे. वरून आपल्याला दिसत असलं तरी खूप, कारण याचा सारखा R&D आम्हाला करावा लागतो. लोकांचा अभ्यास करावा लागतो, मानसशास्त्राचा अभ्यास करावा. हो. लोक प्रत्यक्षात बोलतात, एकदा वागतात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, वेगळं वेगळं करतात. ह्या सगळ्या गोष्टी. आता एक उदाहरण घेऊया का म्हणजे रिव्ह्यूच्या बाबतीत. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, हॉटेल म्हणजे हॉस्पिटली इंडस्ट्रीमध्ये रिव्ह्यू हा महत्त्वाचा पार्ट असतो. आता ह्या रिव्ह्यूसाठी गुगल रिव्ह्यू वगैरे हे सगळे प्रकार चालू असतात. याच्यामध्ये मी ऑब्झर्व केलं की आत्तापर्यंत आमच्याकडं 98% लोकांनी चांगले रिव्ह्यू लिहिले आहेत. 2% लोकांचे रिव्ह्यू खराब असतात. काही लोक असे असतात की त्यांना कितीही प्रयत्न करा, सगळ्याच काही कुठेतरी आमच्याकडून कदाचित काही चूक होत असेल किंवा काहीतरी कुठेतरी मिसमॅच होत असेल, मग ते 2% रिव्ह्यू खराब होतातच. प्रत्येकाला खुश करू शकत नाही आपण. मग अशा व्यक्तीच्या मी स्वतः काय करतो की एखाद्या व्यक्तीने खराब लिहिलं तर खराब लिहायच्या पूर्वी मी त्याला कॉल करतो. पण कॉल करताना त्यांनी आत्तापर्यंत, आता हे दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी एवढी वाढत चालली की प्रत्येकाला कळतं की मी काय रिव्ह्यू लिहिला तर आत्तापर्यंत मी किती लिहिले हे गुगलवर मिळतं. त्याच्यापैकी चांगले किती लिहिले हे पण मिळतं. आता तुम्ही समजा माझ्याबद्दलचा वाईट रिव्ह्यू लिहिला आणि तुम्ही आत्तापर्यंत 100 चांगले लिहिले असेल तर मी नक्कीच वाईट मी समजेन. पण काही लोक असे असतात की त्यांच्याकडं म्हणजे सगळ्या लोकांच्यात वाईटच लिहिले असतात. त्यामुळं पहिली गोष्ट की मी त्याचा स्ट्रेस घेत नाही. पण मी त्यांना फोन करतो की बाबा रे, आमच्याकडं तुला काय कमी पडलं, बाकीचे हॉटेलवाले करत नाहीत तसे, पण मी करतो. तुला काय, तू असं खराब लिहिले, काय लिहिले, तुला नक्की काय प्रॉब्लेम आहे, मग तो सांगायचा प्रयत्न करतो. पण मी म्हणतो की तुमचं माइंडसेटच खराब आहे का सुरुवातीचा, कारण तुम्ही आत्तापर्यंत प्रत्येकाचाच वाईट रिव्ह्यू लिहिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक हॉटेल कदाचित तुम्हाला वाईटच लागलं आहे का. म्हणजे त्याच्यामधून आता काही गोष्टी मी ऑन कॅमेरा सांगू शकत नाही. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की लोक वेगळ्या ट्रेंडनी वेगळ्या गोष्टी करत असतात. पीपल आर प्लेइंग द गेम्स. परंतु माझा अनुभव असा आहे की जर आपण मनापासून चांगली सेवा दिली तर लोक खरोखर तुमचं कौतुक करतात. कालचाच व्ह्यू एक गेस्ट आहे माझा, त्या गेस्टने दिलं की तो गेस्टचं मला वाटतं लहान मुलगा आहे, मला वाटतं त्या पिक्चरमध्ये दिसतोय तो, मला वाटतं 15 वर्षाचा मुलगा दिसतो, 10-12 वर्षाचा असेल आणि चांगल्या याच्यामधला परिस्थितीमधला. त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये इतका चांगला एक्सपिरियन्स मला कुठल्याच हॉटेलमध्ये आलेला नाही. म्हणलं याच्यापेक्षा चांगला रिव्ह्यू येऊ शकत नाही, कारण तो माणूस 100 हॉटेलमध्ये गेलेला आहे ऑलरेडी. माझ्या आयुष्यामधले सगळ्यात बेस्ट अनुभव हा आहे हॉटेलचा आहे. तर नक्कीच आमचे लोक काहीतरी करतात. मॅडम आम्ही येणाऱ्या माणूस गाडीतून उतरल्यातच त्याला काही करायचं नसतं. तुम्ही अमेरिका, आता आपण खूप देशात तुम्ही फिरताय, मी फिरतोय, आपल्या सामानाला कोणी आपल्याला आपलं सामान घ्यावं लागतं. आमच्या हॉटेलमध्ये, आमच्या रिसॉर्टमध्ये तुम्ही गाडीतून फक्त उतरायचं, तेवढेच तुम्ही कष्ट करायचे. तुमच्या बॅगला टॅग लावल्यापासून ती तुमच्या रूममध्ये पोचली जाते, तुमची गाडीसुद्धा धुतली जाते. त्याच्यानंतर तुम्हाला वरती फक्त पायाने चालायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला औक्षण केलं जातं, तुम्हाला वेलकम ड्रिंक दिलं जातं, तुम्हाला आमचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह जे आहेत ते रूमपर्यंत सोडवतात, तुम्हाला काय हवं ते नको विचारतात. प्रत्येक गोष्ट, इव्हेंट, संध्याकाळी आमच्याकडे इव्हेंट असतात, तुम्हाला वेगवेगळ्याचे गेम्स असतात. तुम्हाला गाणं म्हणायचं असेल तर तुम्ही गाणं म्हणू शकता. आणि आम्ही एक जपानीज कल्चर डेव्हलप केलं आहे. आम्ही ओळखतो माणसाला, पहिल्या 5-6 तासात ओळखायचं आम्ही एक टीम तयार केली आहे की ह्या माणसाला काय आवडतं. त्याला जर गाणं आवडत असेल तर आम्ही त्याला गाणं शिकवायचा प्रयत्न करतो. त्याला डान्स असेल तर डान्स शिक्षक आमच्याकडे आहे. तो त्याला किती माणूस म्हणजे कसाही जरी असला तरी त्याला आम्ही 15 ते 20 मिनटामध्ये 2 स्टेप शिकवतो आणि तो 2 स्टेपने नाचून दाखवतो आमच्याकडे. त्याच्यानंतर काही त्याला गेम्स खेळायचे असतील तर गेम खेळतो. पुढच्या बाबतीत त्याच्या काही रिक्वायरमेंट असतील तर त्या सगळ्या पूर्ण होतात. त्याने सांगण्याच्या पूर्वी आम्ही जाऊन काहीतरी करतो. ही टेक्नॉलॉजी जी आहे, मग हे कल्चर आहे जपान देशाचं, की तुम्हाला तुमच्या ग्राहकांनी तुम्हाला काही सांगण्यापेक्षा तुम्ही ओळखून त्यांना ते करा. हे कल्चर आम्ही डेव्हलप केलेलं आहे. मग ही आमच्याकडे हे सगळं मी एकटा काही करत नाही, ही माझी टीम काम करते. आणि हे सगळंच म्हणजे हॉटेलचं बहुतांशी जे आज 1 नंबरला असलेलं श्रेय जे हे माझे जे सगळे मॅनेजर्स आणि पूर्ण स्टाफ यांच्याकडे मी देतो. हे त्याच्यानंतर परत आर्थिक काही चॅलेंजेस असतात. दिवसेंदिवस किमती वाढत चाललेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत चालली, प्रत्येक गोष्टीची. या सगळ्या गोष्टी कोपअप करताना खूप त्रास होतो, परंतु याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीनेच आम्ही सगळं हँडल करतो.
ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.